हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज यूटन विथ वैशाली. आणि आज मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे शिलाजीत. येस, का? कारण की मला हा रिसेंटली एका मुलीकडून, शी इज अ यंग गर्ल आणि शी स्टार्टेड गोईंग इन टू द जिम, आणि तिने मला हा DM केलेला होता. अँड शी वॉन्टेड टू टेक शिलाजीत, आणि तिला प्रोटीन रिप्लेसमेंट हवं आहे आणि ती जिमला जायला लागली. सो तेवढं स्ट्रेंथ किंवा स्टॅमिनासाठी तिला शिलाजीत. तर का तिच्या डोक्यात का आलं असावं हे पण मी तुम्हाला सांगते. सध्या रिसेंटली इंस्टाग्रामवरती ना एक प्रॉडक्ट फिरतं आहे, शिलाजीत फॉर वुमन, शिलाजीत फॉर वुमन. आणि ती वुमन हे एक जिमला वगैरे जाणारी आहे आणि शी इज टेकिंग दॅट शिलाजीत. सो आय जस्ट वॉन्टेड टू क्लॅरिफाय सम फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स हिअर. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवर काहीतरी दिसतं आणि मी लगेच केव्हा ऑर्डर करू आणि लगेच ह्या गोष्टी माझ्या शरीराला, माझ्या हेल्थसाठी कशा फायदेशीर ठरतील किंवा कसं मग सगळं भारी होईल, तर असं काही नसतं. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं एक लक्षात घ्या, कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही इंस्टाग्रामवर बघताय किंवा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगवर बघताय, सगळ्यात आधी त्या प्रॉडक्टच्या मुळाशी जा. ते का बनलंय, कशासाठी बनलंय, हे लोक एवढी का मार्केटिंग करताय. आतापर्यंत शिलाजीत हा फक्त पुरुषांसाठी होता. अच्छा, कारण की पुरुष वर्ग हे ताकदीचं काम करतात, ते लोक जिमला जातात. मग आता स्त्रिया पण जिमला जायला लागल्या, मग स्त्रियांनी पण कशाला मागे राहायचं, आपण पण शिलाजीत घ्यायचं नाही. थांबा, शिलाजीत इज नॉट फॉर वुमेन. येस, शिलाजीत इज नॉट फॉर वुमेन आणि यंग गर्लसाठी तर बिलकुलच नाही आहे ते. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगते शिलाजीत म्हणजे काय आहे माहिती आहे. हिमालयात हे एक हिमालयात सापडणारे हे एक नॅचरल खनिज आहे. खनिज पदार्थ असतात नाही का, हे नॅचरल खनिज आहे. जसं मीठ वगैरे सापडतं आपल्याला समुद्रात, तशा पद्धतीने हे हिमालयात इन्व्हेंट झालेलं आहे. तर मेनली हे पुरुषांसाठी आहे का, कारण ते ऊर्जा, ताकद, स्टॅमिना वाढवतं. ते हे मेनली त्याचं काम करतं. तर आपल्याकडे स्त्रियांना एवढ्या ताकदीची किंवा एवढ्या गोष्टींची गरज नाही आहे. स्पेशली जेवढे पुरुषांना स्टॅमिना वगैरे लागतो त्या गोष्टीसाठी शिलाजीत आहे आणि स्पेशली ते त्यांच्यासाठी. आता राहिली गोष्ट स्त्रियांनी का नाही घ्यायचं, कारण हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो तुमचा. ठीक आहे, एक महत्त्वाचं पहिलं म्हणजे. दुसरं, तुम्हाला फारच थकवा आहे, फारच स्टॅमिना लो आहे, ॲनिमिया आहे, आयरन डिफिशियन्सी आहे, तर दुसरे बाकीचे ज्या सोर्सेस आहे ना ते बघा. जसं की खजूर झालं, तूप झालं, व्हेजिटेबल झाल्या, डाळी झाल्या, प्लस अंडे, चिकन, मासे, या सगळ्या गोष्टींचं सेवन करा. ह्या सगळ्या गोष्टींचं, आणि मेनली म्हणजे स्वतःच्या डाएटवर वर्क करा. तुम्हाला स्टॅमिना कुठून नाही येणार, मग येईल. हा स्टॅमिना येतो फक्त काय ना, ऑन टाइम डाएट, ऑन अ राईट टाइम, इन अ राईट क्वांटिटी. सिम्पल आहे, एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. आणि स्त्रियांसाठी, स्पेशली यंग गर्लसाठी तर शिलाजीत वगैरे हे प्रकार नाहीच आहे. तुम्ही जिमला जा, तुम्ही किती 100 kg उचला किंवा 150 kg उचला, त्यानंतरून अर्धा तासाच्या आत तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे. प्रोटीन म्हणजे अमायनो ॲसिड. तर तुम्ही कुठल्याही फॉर्ममधलं प्रोटीन घेऊ शकतात. आणि मार्केटमध्ये चांगले चांगले पावडर पण आहेत, कारण की ते अमायनो ॲसिड्स असतात त्याच्यामध्ये. सो मेनली लक्षात घ्या, प्रोटीन म्हणजे अमायनो ॲसिड्स. आणि प्रोटीन का घ्यायचं, तुमचे मसल रिकव्हरीसाठी, तुमचा चांगला स्टॅमिनासाठी, ओव्हरऑल हेल्थ बिईंगसाठी प्रोटीन घ्यायचं. शिलाजीत यातलं काहीही काम करत नाही. शिलाजीत हे फक्त ऊर्जा वाढवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी आहे, आणि ते फक्त पुरुषांसाठी आहे. स्त्रियांनी याचा वापर करू नये. हां, अजून जर स्त्रियांना फारच प्रॉब्लेम आहेत तर मी तुम्हाला सांगते, शतावरी अश्वगंधा सगळ्यात बेस्ट आहे. दुधातून घ्या किंवा नुसतंच माळ्यातून घ्या किंवा पावडर फॉर्ममध्ये असतं किंवा टॅबलेट असतं, पण जोपर्यंत डॉक्टरच्या सल्ल्याने जात नाही तोपर्यंत स्वतःहून असे काही एक्सपेरिमेंट करायचे नाही. मी डायटिशियन आहे, मी न्यूट्रिशनिस्ट आहे. खूप सारे लोक मी जे सांगतात त्या गोष्टी ऐकतात, कारण की मला त्यातलं नॉलेज आहे आणि रिझल्ट्स पण चांगले मिळतात. नॅचरली आपण हे बघा, आयुर्वेदात सगळं दिलेलं आहे. तर आयुर्वेदाप्रमाणे जर आपली जीवनशैली असली ना तर सगळ्या गोष्टी छान असतात, मस्त असतात. ठीक आहे, सो मला फक्त एवढंच सांगायचं आहे. आणि स्त्रियांना अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला DM करू शकतात. पुरुषांना देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील मला DM करू शकतात. थँक्यू सो मच.